बिमस्टेक या संघटनेच्या अध्यक्षपदी सध्या कोणत्या देशाची नेमणूक करण्यात आली आहे? तर बिमस्टेक या संघटनेच्या अध्यक्षपदी सध्या बांगलादेश या देशाची निवड करण्यात आली आहे. पुढील 2 वर्षासाठी बांगलादेश बिमस्टेकच्या अध्यक्षपदी असेल. बिमस्टेक म्हणजे काय? बिमस्टेकचा फुल फॉर्म काय? तर बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. इथे मी बिमस्टेकचा फुल फॉर्म दिला आहे. ओके. बिमस्टेकमध्ये किती देशांचा समावेश होतो? तर बिमस्टेकमध्ये 7 देशांचा समावेश होतो. ते 7 देश कोणते? बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या 7 देशांचा समावेश बिमस्टेकमध्ये होतो. हे दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. म्हणजे तुम्ही बघितलं, हे जे देश आहे ना, हे दक्षिण आणि आग्नेय आशियातले हे 7 देश आहे. तर यांची ही संघटना आहे. बिमस्टेकची स्थापना कधी झालेली? बिमस्टेकची स्थापना ही 6 जून 1997 रोजी बिमस्टेकची स्थापना झाली. याचा उद्देश काय आहे? बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याच्या क्षेत्रात प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देणे हे बिमस्टेकचे उद्दिष्ट आहे. तर बिमस्टेकबद्दल आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी माहिती पाहिजे की बिमस्टेकचे सदस्य देश कोणते आहेत. तर बिमस्टेकचे सदस्य देश हे 7 आहेत. ते देश पुन्हा एकदा मी सांगतो: बांगलादेश, भूटान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे 7 देश बिमस्टेकमध्ये यांचा समावेश होतो. आणि बिमस्टेकची स्थापना ही 6 जून 1997 रोजी बँकॉक घोषणेद्वारे बिमस्टेकची स्थापना झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढील 2 वर्षासाठी बिमस्टेकचे अध्यक्षपद हे कोणत्या देशाकडे असणार आहे? तर पुढील 2 वर्षासाठी बिमस्टेकचे अध्यक्षपद हे बांगलादेश या देशाकडे असणार आहे. ही छोटीशी माहिती बिमस्टेकबद्दल होती. धन्यवाद.